नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत। आज आपण 12 व 13 ऑगस्ट 2021च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामध्ये परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आपण आढावा घेत असतो। तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा। चल तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। शाळांच्या शुल्कात 15% कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। या अगोदर राजस्थानच्या शाळांमध्ये जे फी वाढ होती त्या फीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं 15% शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्या आधारे महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सुविधांचा पूर्णपणे वापर झालेला नसल्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या शुल्कात 15% कपात करण्याचा आदेश आपल्या राज्य सरकारनं लागू केलेला आहे। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना हा आदेश लागू राहणार आहे। आपण पाहतो कोरोनामुळे शाळा बंद आहेत पण फी तशाच आपण भरतोय आणि शाळा बंद असताना त्यांचा शैक्षणिक खर्च कमी झालेला असल्यामुळे ही 15% कपात लागू करण्यात आलेली आहे। त्यानंतर तालिबान पुढे सत्ता प्रस्तावाचा प्रश्न अफगाणिस्तान सरकारनं मांडलेला आहे। देशात आपण पाहतो अफगाणिस्तानमध्ये एकापाठोपाठ एक प्रांत काबीज करत चाललेल्या तालिबान पुढे अफगाण सरकारनं सत्ता सहभागाचा प्रस्ताव ठेवलेला आहे। आता आपण पाहतो गजनी शहरावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानांनी तेथील एका चौकात पांढरा झेंडा फडकवला होता। हे त्यांचं निशाण होतं की आता त्यांनी गजनी शहर सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। आता दोहा इथं शांतता चर्चेदरम्यान सरकारच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव मांडल्याचं समजते। अमेरिका आणि NATO सैन्याच्या माघारीच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। आता अफगाण सरकारनं शांतता चर्चेत मध्यस्थी असलेल्या कतारकडे सत्ता सहभागाचा हा प्रस्ताव सुपूर्द केलेला आहे। शांतता करार जो सुरू आहे त्यामध्ये कतार सहभागी आहे। कतारद्वारे हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव आपण पाहतो तालिबानकडून देशात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्याच्या बदल्यात त्यांना सत्तेत वाटा देण्याचं सरकार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण पाहतो हेरात या अफगाणिस्तानातील तिसऱ्या मोठ्या शहरावर गुरुवारी त्यांनी ताबा मिळवला होता। तत्पूर्वी काबूल जवळील एका प्रांतीय राजधानीवरही कब्जा केलेला आहे। तसेच अनेक दशकाच्या युद्धानंतर अमेरिका आणि NATO सैन्य देशातून पूर्णपणे माघार गेलेले आहे। अशा वेळी हा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आलेला आहे। आता तालिबानांच्या ह्याच्यामुळे काय होतंय तेथील कित्येक आपण पाहतो रहिवासी नागरिक असतील घर सोडून निघून गेलेले आहेत। तालिबानने आता गजनी शहर सुद्धा ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता पण सरकारनं अशी अजूनही कोणतीही पुष्टी दिलेली नाही। त्यामुळे सध्या आपण पाहतो अफगाणिस्तानमध्ये आता त्यांच्यापुढे सत्ता प्रस्ताव आता दिलेला आहे। त्यामध्ये आता तालिबानचं सत्तेत सहभागी झाले तर तिथं शांतता आणण्यासाठी सुरुवात होईल। त्यानंतर भूनिरीक्षण उपग्रह मोहीम अयशस्वी झालेली आहे। आपण पाहतो भूस्थिर कक्षेत भारताचं नेतृत्वाचं वर्णन केले जाणाऱ्या EOS-03 या भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या म्हणजेच इस्रोच्या आधुनिक भूनिरीक्षण उपग्रह मोहीम अयशस्वी ठरलेली आहे। अवकाशातून पृथ्वीकडे निरीक्षण करण्यासाठी EOS-03 या उपग्रहाचं उड्डाण GSLV F-10 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी झालं होतं। मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रक्षेपाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने उपग्रह भूस्थिर कक्षेत पोहोचू शकला नाही। आता भूस्थिर कक्षा किती किलोमीटरची आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। भूस्थिर कक्षा आपण पाहतो की एवढ्या किलोमीटरच्या अंदाजे आपण पाहतो जिओसिंक्रोनस जिओस्टेशनरी सॅटेलाइट। आता ही जिओस्टेशनरी म्हणजे आपण पाहतो भूस्थिर कक्षा आणि जिओसिंक्रोनस आपण जी कक्षा आहे ती सुद्धा त्यामध्ये असते आणि ती किती किलोमीटरची आहे तुम्ही दोन्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात। पहिल्या 2 टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात पूर्ण न झाल्याने मोहीम अयशस्वी झाली नसल्याने इस्रोनं जाहीर केलेलं आहे की अजून परत आपण पाहतो की 2 टप्प्यामध्ये तिसरा टप्पा पूर्ण न झाल्याने मोहीम यशस्वी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संस्थेनं निवेदन दिलं होतं त्यामध्ये सांगितलं की GSLV F-10 चे उड्डाण नियोजनानुसार त्यांचं झालं होतं आणि त्यानंतर परत आपण पाहतो की 130 किलोमीटर एवढी उंची टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये उपग्रहाला आणखी उंचीवर नेण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनचा टप्पा सुरूही झाला होता पण अवघी काही सेकंदामध्येच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचं लक्षात आलं होतं। त्यामुळे ही मोहीम अयशस्वी झालेली आहे। आता EOS जे आहे ते भूनिरीक्षक उपग्रह आहे हे लक्षात असू द्या। यानंतर राज्यामध्ये आता 15 ऑगस्ट नंतर आपण पुन्हा काय करतो ब्रेक द चेन अंतर्गत जरा मुभा देतोय। कार्यालय सुद्धा आता उघडणार आहेत, हॉटेल सुद्धा उघडे ठेवण्याचा निर्णय झालेला आहे। मॉल रेस्टॉरंट आता रात्री 10 पर्यंत खुला असणार आहेत। 15 ऑगस्ट नंतर रेस्टॉरंट दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत आणि खाजगी कार्यालयांना 24 तास खुली ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे।
त्याचबरोबर 2 लसीचे डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र आता सक्तीचं त्यांना करण्यात आलेलं आहे. तिसरी लाट दुसरीपेक्षा अधिक तीव्र असल्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागानं दर्शवला असल्यानं राज्याची ऑक्सिजन मर्यादा लक्षात घेऊन 700 टन ऑक्सिजनची गरज जेव्हा भासायला सुरुवात होईल तेव्हा तातडीनं लॉकडाऊन केला जाणार असल्याचा इशारा राज्याचे आपल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे. जर यापुढे राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज 700 टन ऑक्सिजनची गरज भासली की राज्यात लॉकडाऊन लावला जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि राज्याची क्षमता दररोज 1300 टन ऑक्सिजन निर्मितीची आहे. पण जर 700 टन लागायला लागला तर आपण काय करणार आहे, परत एकदा लॉकडाऊन लावणार आहोत. आता काय निर्णय आहेत तर दुकानांची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली. मॉलमध्ये जाण्यासाठी लसीचे डोस घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळे, चित्रपटगृह, नाट्यगृहही बंद असणार आहेत. इंडोर खेळासाठी सर्वांना लसीचे 2 डोस आवश्यकता आहेत. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेले पाहिजेत. उपहारगृहे, बार यामध्ये शेवटची ऑर्डर त्यांना 9 वाजेपर्यंत घेता येणार आहे. जिम्नॅशियम, योगा सेंटर, स्पा रात्री 10 वाजेपर्यंत उघडे असतील, मात्र 50% क्षमता असेल त्याची. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांना लसीचे 2 डोस पूर्ण झाले असतील तर RT-PCR चाचणीची आवश्यकता नसणार आहे. परत बंदिस्त मंगल कार्यालय म्हणजे क्षमतेच्या 50% उपस्थिती किंवा जास्तीत जास्त 100 जणांना परवानगी असणार आहे. म्हणजे आता आपण परत एकदा ब्रेक द चेन अंतर्गत थोडंफार सूट देतोय, कारण आपण पाहतोय की सध्या अर्थव्यवस्था रुळावायची असेल तर बाकीचे जे आपण बंद ठेवले त्यांना आता सुरू करावं लागणार आहे. यानंतर अमेरिकेत स्वकष्टाने श्रीमंत झालेल्या महिलांमध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. फोर्ब्सनं जी यादी प्रसिद्ध केली की अमेरिकेमध्ये स्वकष्टार्जित श्रीमंत महिला यामध्ये भारतातील 5 महिलांचा समावेश आहे. यामध्ये मराठमोळ्या नेहा नारखेडे यांचाही समावेश आहे आणि इंदिरा नुई 91व्या स्थानावर आहेत. प्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जारी केलेल्या अमेरिकेच्या स्वकष्टार्जित श्रीमंत महिला यादीत भारतीय वंशाच्या 5 महिलांनी स्थान मिळवले. यामध्ये क्लाउड क्षेत्रातील कंपनी कॅम्पियनच्या सहसंस्थापिका व माजी तंत्रज्ञान अधिकारी नेहा नारखेडे, पेप्सिकोच्या माजी चेअरमन व CEO इंदिरा नुई, सिंटेलच्या सहसंस्थापिका नीरजा सेठी, आरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्षा व CEO जयश्री उलाल आणि गिंगको बायोवर्कच्या सहसंस्थापिका रेश्मा शेट्टी यांचा समावेश आहे. आता फोर्ब्सच्या माहितीनुसार इंदिरा नुई यांची संपत्ती $290 दशलक्ष आहे. त्यांचा यादीत 91वा क्रमांक आहे. जयश्री उलाल यांची संपत्ती $1.7 अब्ज असून त्यांचा 16वा क्रमांक आहे. नीरजा सेठी यांची संपत्ती $1 अब्ज असून त्यांचा यादीत 36वा क्रमांक आहे. नेहा नारखेडे यांची संपत्ती $925 दशलक्ष असून फोर्ब्सच्या यादीत त्यांचा 29वा क्रमांक आहे. आणि रेश्मा शेट्टी यांची संपत्ती $750 दशलक्ष असून फोर्ब्सच्या यादीत त्यांचं 39वं स्थान पटकवलेलं आहे. हे यादी फोर्ब्सनं जाहीर केल्यामुळे या यादीला आपण एक डिमांडेबल पाहतो की ही यादीमध्ये आपण बघतो फोर्ब्सची याद्या प्रसिद्ध होत असतात. सर्वात ट्विटरवर जास्त फॉलोअर कोणाचे आहेत, सर्वात श्रीमंत कोण आहे, सर्वात श्रीमंत अशा महिलांची यादी केली जाते. त्यामध्ये त्यांचा नेहमीच याद्या प्रसिद्ध होतात आणि त्यांना परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कदाचित याचा वापर होऊ शकतो, म्हणून हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर राज्य सरकारनं अनाथांना नोकरी व शिक्षणामध्ये 1% आरक्षण देण्यासाठी बुधवारी निर्णय घेतलेला आहे. अनाथ मुलांना नोकरी शिक्षणामध्ये 1% आरक्षण देण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी हे सांगितले की राज्यातील अनाथांना 1% समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये शासन निर्णयानुसार घेण्यात आला होता. वेगवेगळ्या प्रकरणात एकच न्याय लावणे योग्य नसल्याने अनाथ मुलांच्या व्याख्येत बदल करून अनाथांचे अ, ब आणि क अशा 3 प्रवर्गात वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये आपण पाहतो HRDचा जो पेपर आहे त्यामध्ये मानवी संसाधन हक्क आणि पाहतो आपण HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा पेपर, मानवी हक्क व मानवी संसाधन विकास हा जो पेपर आहे यामध्ये हे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण बाल विकासमध्ये हे येतं. त्यामुळं या अनाथांची डेफिनेशन अ, ब, क मध्ये काय आहे हे पाहणं आपल्याला संयुक्तिक ठरतं. आता अ प्रवर्गामध्ये आई वडील, भाऊ बहीण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काही माहिती उपलब्ध नाही अशी जे पूर्णतः अनाथ बालकांचा समावेश यामध्ये. ब प्रवर्गामध्ये आई वडील मृत आहेत तसेच ज्यांना कागदपत्रावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला नसेल किंवा उल्लेख असला तरी तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणे आणि जात वैधता पडताळणी करणे शक्य नसेल, तथापि या बालकांचं पालन पोषक बालकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेत किंवा अनाथ झाले असेल तर अशा बालकांचा समावेश ब प्रवर्गामध्ये होतो. आणि क प्रवर्गामध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आई वडील मरण पावले आहेत परंतु त्या मुलांचे इतर नातेवाईक विशेषतः
वडिलांकडे जिवंत असून नातेवाईकांकडे बालकांचे संगोपन झालेले आहे व जातीबाबतची माहिती उपलब्ध आहे अशा बालकांचा समावेश असेल अशा ना त्या प्रवर्गामध्ये क प्रवर्गामध्ये आहे. आता अ आणि ब प्रवर्गातील बालकांना नोकरी शिक्षणामध्ये आरक्षण आणि शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती यामध्ये सवलत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरक्षण लागू करताना रिक्त पदावर करण्याऐवजी एकूण पदावर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आरक्षणाचे प्रमाण एकूण संवर्ग संस्थेच्या 1% जास्त असणार नाही. तर क वर्ग प्रवर्गातील मुलांना नोकरीमध्ये आरक्षण लागू नसून शिक्षणात आरक्षण तसेच शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अशा सवलती लागू केल्या असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये अ वर्ग, अ प्रवर्ग, ब प्रवर्ग आणि क प्रवर्ग यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या लक्षात असू द्या. अ मध्ये आई वडील, भाऊ बहीण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काही माहिती उपलब्ध नाही अशांना पूर्णतः अनाथ म्हणलं जाणार आहे त्यांचा अ मध्ये. ब मध्ये वडील मृत आहेत तसेच ज्याच्या आई वडील मृत असतील आणि ज्याच्या कागदावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला नसेल किंवा उल्लेख असला तरी तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणं आणि जात वैद्यता पडताळणी करणं शक्य नसेल, तथापि अशा बालकांचे पालन पोषण बालकांसाठी कार्यरत असलेल्या अनाथालयामध्ये झाला असेल तर त्याचा ब. आणि क मध्ये त्यांची माहिती थोडीफार तरी आहे, विशेषतः वडिलांकडे त्यांच्या जिवंत नातेवाईक आहेत त्यांच्याकडे त्यांचं संगोपन झालेलं असेल अशांसाठी क प्रवर्ग आहे. त्यांना फक्त शिक्षणामध्येच आरक्षण आणि शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती भेटणार आहे. त्यामुळे अनाथांचं आता नोकरी व शिक्षणामध्ये 1% आरक्षण होतं, त्यामध्ये आता प्रवर्ग करून त्यांना आरक्षण दिलं जाणार आहे. त्याच पद्धतीनं प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आता आणली जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांना 3 हे प्रवर्गामधली प्रमाणपत्र भेटणार आहेत. त्यानंतर नीरजच्या रँकिंगमध्ये आपल्याला मोठी झेप दिसून येते. विश्व रँकिंगमध्ये त्यानं दुसरं स्थान पटकवलेलं आहे. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पदक जिंकल्यानंतर पुरुष भालाफेक स्पर्धेत विश्व रँकिंगमध्ये 14 स्थानांची त्यानं झेप घेतलेली आहे. तो अगोदर 16व्या स्थानी होता, त्यानंतर त्याचा सरासरी स्कोर 1224 होता. त्याने शनिवारी 87.58 मीटर भालाफेक करत भारताला ॲथलेटिक्समध्ये पहिलं पदक मिळवून दिलं, सुवर्ण पदक. त्यानंतर त्याचा सरासरी स्कोर 1315 झाला, त्यामुळे तो जर्मनीच्या योहानेस वेटर 1396 नंतर तो दुसऱ्या स्थानी आता सध्या आहे. आता सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून टोकियोत दाखल झालेल्या वेटर याला ऑलिम्पिकमध्ये 9व्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं आणि चोपडा याने 4 ऑगस्टला पात्रता फेरी देखील अव्वल स्थानी राहत 1296 परफॉर्मन्स गुण मिळवला होता नीरज चोप्रानं, त्यामुळं त्याचं रँकिंग आता वाढलेलं आहे. आता यावर्षी अन्य 3 स्पर्धा आहेत. फेडरेशन चषक, इंडियन ग्राफी 3 आणि कोतवार क्रीडा फिनलँडमध्ये होणार आहे. या प्रदर्शनाचा देखील आता रँकिंगमध्ये समावेश आता केलेला आहे, त्यामुळे आता ही रँकिंग त्या दृष्टीनं ठरणार आहे. आता ऑलिम्पिकमध्ये फायनलमध्ये अंतिम 8 मध्ये न पोचलेला वेटर याचे रँकिंगमध्ये अव्वल स्थान अद्याप कायम आहे. त्याच पद्धतीनं आपण पाहतो पोलंडचा मर्सिन कोनस्की याला अंतिम फेरीत स्थान मिळालं नसलं तरी त्याने 89.55 मीटर भालाफेक या सत्रातील त्याचं दुसरं स्थान प्रदर्शन करत आहे. तो विश्व रँकिंगमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. तर टोकियोचं रौप्य पदक झेक प्रजासत्ताक याकूब वाडलेजित हा 1298 सरासरी गुणाचं 4थ्या स्थान आहे. नीरजचं ऑलिम्पिकमध्ये जे त्यानं सुवर्ण पदक मिळवलं त्यानंतर त्याचं आपण पाहतो की रँकिंग वाढलेलं आहे. तेव्हा आता नीरज विश्व रँकिंगमध्ये 2 नंबरला आहे. 1 नंबरला वेटरचा परफॉर्मन्स असल्यामुळे तो 1 नंबरला आहे. यानंतर PIBतली बातमी आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 सरकारकडून अधिसूचित झालेले आहेत. 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक थैल्यांची जाडी 50 मायक्रॉनवरून वाढवून 75 मायक्रॉन तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 50 वरून 75 झालेले आणि त्यानंतर परत 120 होणार आहे. विस्तारित उत्पादक उत्तरदायित्वासाठी यालाच आपण इंग्लिशमध्ये एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. UPSCनं 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी रिलेटेड कशाचे आहे तर हे लक्षात असू द्या. पूर्वपरीक्षेमध्ये एकदा हा प्रश्न विचारला होता. त्या संदर्भात मार्गदर्शन तत्वाचं आता कायद्याचं मार्गदर्शन त्याला आता तत्वाचं जे कायद्याचं पाठबळ आहे ते त्यांना मिळालेलं आहे. विस्तारित उत्पादन उत्तरदायित्व म्हणजेच एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी जी मार्गदर्शक तत्व होती त्या संदर्भात आता कायद्याचं पाठबळ त्याला मिळालेलं आहे. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकला 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एकल वापराच्या म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकचा निश्चित केलेल्या प्लास्टिक वस्तूला प्रतिबंध करणारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 अधिसूचित केलेले आहेत.
आता 2022 पर्यंत कमी उपयोगाच्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा करणाऱ्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंधित करणारा हा नियम आहे. त्याच पद्धतीनं एकल वापराच्या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कृती करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं 2019 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या 4थ्या पर्यावरण सभेत सांगितलं गेलं होतं आणि त्या संदर्भात एकल वापराच्या प्लास्टिक उत्पादनामुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात ठराव सुद्धा मांडला गेला होता. आता या अतिशय महत्त्वाच्या विषयाविषयी जागतिक समुदायाने तातडीने दखल घ्यावी हा त्याचा उद्देश होता आणि हे या ठरावाच्या सभेत स्वीकारल्याचं महत्त्वाचं पाऊल होतं. आता 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टिरीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीन सह एकल उपयोगाचं प्लास्टिकच्या उत्पादन असेल, आयात असेल, साठवणूक असेल, वितरण असेल, विक्री आणि उपयोग प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. हलक्या वजनाच्या प्लास्टिक थैल्यामुळे निर्माण होणारा कचरा थांबवण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक थैल्याची जाडी 50 मायक्रॉन वाढून 75 मायक्रॉन तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन करण्यात येणार आहे. जाडी वाढवल्याने या थैलीचा दुसऱ्यांदा उपयोग करणं आता शक्य होणार आहे. त्याच पद्धतीनं विस्तारित निर्माता उत्तरदायित्व म्हणजेच एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटीची प्रभावी अंमलबजावणीसाठी या संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 द्वारे कायद्याचे पाठबळ देण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार उपाययोजना करणार आहे. आता त्या निमित्तानं एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी हा प्रश्न येऊन गेलाय, पण हे एकल प्लास्टिक म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकच्या संदर्भात जे नियम होते ते आता कायद्यात रूपांतर झालेले आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला दिसून येते की आता 50 ते 75 मायक्रॉन होईल, त्यानंतर 120 मायक्रॉन त्याची जाडी असणार आहे. थँक्यू. अशा पद्धतीने आपण 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेगवेगळे अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.